वो भी रास्ता बदला दे. पाहिलं ना किती एकदम असं भीतीदायक होतं ते, कारण की समजतच नव्हतं की त्यांना काय झालं आहे ते. आणि एवढ्या मोठ्या गायी सगळ्या पळून गेल्या आणि लगेच त्यांच्या मागे ना एवढी मोठे मुलं होते जे की भरतीची तयारी करत होते. तर हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग, मी अश्विनी स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर सकाळी सकाळी ना आज होता रविवार म्हणून आम्ही ना सगळेच दूध घेण्यासाठी जात असतो. तर तुम्हाला तर माहितच आहे की आम्ही ना दूध डायरेक्ट गोठ्यावरती जाऊन घेऊन येत असतो त्या बाबांकडून. तर सकाळी सकाळी आम्ही जात होतो, दोन्ही मुलं पण होते आणि पाऊस येईल म्हणून छत्री हातात घेतलेली. आणि दूध हे समोरचं जे हे नारळाचं झाड ते शिंदीचं झाड दिसत आहे ना, त्या झुडपामध्येच दूधवाल्या बाबांचं घर आहे. तर तिथपर्यंत गेलो आणि समोरून एक 15-20 गाई इतक्या सुसाट वेगाने धावत होत्या ना, खूपच. आणि सगळे असे आम्ही घाबरलो, नेमकं काय झालं हेच कळत नव्हतं. मग आणि त्यांच्या पाठीपाठ लगेच एवढे मोठे मुलं होते. मग काय एका ठिकाणी थांबलो. मला तर जाम भीती वाटत होती, कारण की ना इन्स्टावरती किंवा युट्यूबवरती आपण असे व्हिडिओ पाहतो ना की सरळ एकदम शांत पद्धतीने गाई चालतात आणि माणूस पण चालत असलं की ते लगेच गाई ती मारते, उचलून आपटते, त्या माणसाचा जीव जाईपर्यंत गाय सोडत नाही. तसे व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर ना जास्तच भीती वाटते. नंतर मग छानपैकी दूध घेऊन आलो. दूध घेऊन येताना असं दिसलं की सगळीकडे भात लावणीची आता तयारी चालू आहे. तर मीही त्या दिवशी एका ठिकाणी ते रोप उपटण्याचं हे केलेलं आहे, पण मला लावण्याचं काही अजून योग आलेला नाही. काय माहिती ह्या वर्षी पण असंच हे जाईल. मग दिवसभरचं मी काही शूट घेतलेलं नाही. संध्याकाळी येताना ना आज म्हणजे कसं ना ह्यांनी येताना ना भाजीपाला आणलेला, तर त्यात ना मेथीची भाजी भरपूर आणलेली होती. तर मग चला म्हटलं, आता ही काय दहीची चटणी नाहीये, ही ना शेंगदाण्याची आणि खोबऱ्याची चटणी आहे, कारण की मैथिलीला सर्दी झाली आहे आणि रात्रीची दही नको खायला. म्हणून मग मी शेंगदाणे आणि हे दही छानपैकी ही चटणी बनवलेली. नेमकं तो तडका टाकतानाच कॅमेरा ऑफ राहिला आणि नंतर मला असं वाटलं की अरे रे असं. आणि हे मेथीचं पीठ मी भिजवून ठेवलेलं आहे, कारण की कसं हे थोडंसं नरम झालंय, लगेच बनवायचं होतं पण बाकीचं काम आलं ना त्यामुळे राहून गेलं. तर ह्याच्यामध्ये ना छानपैकी मी ज्वारीचं, गहूचं आणि आपल्या हरभऱ्याची डाळ असते ना, हे समप्रमाणात घेतलेलं आहे. गहूचं मी कमी घेतलेलं आहे, ज्वारीचं आणि हरभऱ्याच्या डाळीचं पीठ मी जास्त घेतलेलं आहे. ते घेऊन त्यात छानपैकी मी भरपूर लसूण घेतलेला आहे, नंतर हिरवी मिरची, नंतर ओवा मी भरपूर असा टाकलेला आहे, कारण की मैथिलीला सर्दी झाली आहे, मी तुम्हाला सांगितलेलं. भरपूर प्रमाणात ओवा टाकलेला आणि लसूण पण भरपूर टाकलेली आणि जिरं वगैरे टाकून मिक्सरला फिरवून हे पाण्यात छानपैकी असं मळून घेतलेलं आहे. आणि इतके छान झाले होते, इतके टेस्टी की मी ते पीठ मळत असतानाच कसं ना यश लगेच पळत येतो अभ्यास करत असताना आणि म्हणतो की मा वास खूप छान येतोय, म्हणे काय बनवतीयस. आता त्याला कसं ना हे जे नाव आहेत नाही, पराठा म्हणा, धपाटे म्हणा, हे एवढे काही लक्षात राहत नाही अजून, त्याला एवढी सवय नाही झालेली जशी पोळी भाजीची सवय झालेली तशी, कारण की हे पदार्थ कधीतरीच बनले जातात ना. आणि बाहेर इतकं कंटिन्यू पाऊस होता ना, सरीवर सरी त्या येत होत्या, त्यामुळे मग चला म्हटलं रोज रोज मुलांनाही कंटाळा येतो आणि मैथिलीलाही बरं नव्हतं, तर मग चला म्हटलं थोडंसं काहीतरी वेगळं बनवूया. मग आणि तुम्ही म्हणताल की सगळा पराठा जळाला म्हणून, पण नाही, आम्ही आमच्या घरी ना सगळ्यांना हे असे एकदम असे डाग लागलेले असे एकदम कडक कडक भाजलेलेच पराठे आवडतात. काहींच्या घरी तर इतके असे नरम असतात ना, पोळीसारखे नरम धपाटे असतात. तुम्ही काय जे म्हणतात ह्याला, तर मी तर धपाटेच म्हणते. तर एकदम असे कडक बनवून एक घेतलं मी, सगळेच बनवून घेतलेले, कारण की ना सगळ्यांना असे कडकच आवडते. आणि लगेचच मी सगळ्यांना असं ताट वाढून देत असते, कारण की कसं भरपूर वेळ राहिलं की ते थंड पण होतात आणि नरम पण होतात आणि मग ते खावेसे वाटत नाहीत. म्हणून मग एक बनवून घेतला, हा दुसरा लगेच तव्यावरती टाकला आणि चला म्हटलं. छोट्या साहेबांना खूपच इच्छा होत होती, कारण की ना हे बनवत असताना त्याचे किती 10-12 चक्रा तरी झाल्या असतील. खायचं असतं तर खूप कमी, म्हणजे मी तर म्हणते चतकोर पण पराठा त्याने खाल्ला नसेल.
पण इतक्या चक्रा की चक्रा मारूनच तो परेशान झालेला. तर हे पा छानपैकी मी त्याचं ताट पण घेतलेलं आहे. बाकी काही दुसरं काही मी बनवलं नाही, एवढंच बनवलेलं. आणि त्याला म्हटलं की चल म्हटलं खाऊन घे, तर तो म्हणतो अरे मा मी शर्ट घातलेला नाही, आणि म्हणून तो बाजूला पळू लागला. अरे म्हटलं काही नाही होत, नाही म्हणे कॉपीराईट स्ट्राईक येईल म्हणे तुला. तर चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, सबस्क्राईब करा. बाय.